कलाविष्काराभोवती असहिष्णुतेचा पिंगा कशासाठी, दरवेळी पॅरलल सेन्सॉरशिप कशासाठी, दरवेळी या सगळ्या मंडळींकडनं दाखले का आणायचे, चित्रपट बंद का पडतात, या अनुषंगाने चर्चा चालू आहे. मुद्दा आहे बाजीराव मस्तानी आणि दिलवाले. समृद्धी काय म्हणतात? मला एक म्हणायचं आहे की आतापर्यंत सपोर्ट करत असताना सुद्धा अजून एक छोटासा मुद्दा मला खरोखर मांडायचा आहे की प्रत्येक एका फिल्म मेकरवर एक प्रकारचे संस्कार असतात. तर फिल्म मेकरची ही नक्कीच जबाबदारी असते, कारण की आत्ताची जी नवीन पिढी आहे, बाजीराव मस्तानी किंवा बाजीरावांचं जे काही पुस्तकं असतील ती वाचण्याची हे फार कमी झाली आहे. तसंच मुलं मराठी कमी वाचतात, त्याच्यामुळे सिनेमातून बाजीराव पोहोचणार आहे याची जबाबदारी ही फिल्म मेकरची नक्कीच आहे. मला हे म्हणायचं गणेश तेच म्हणणं नाही, ऐका मला पूर्ण बोलू द्या. मला तेच म्हणायचं आहे की ती जबाबदारी असते, पण तरी सुद्धा संजय लीला बन्सालीनी या सगळ्या लोकांच्या बोलण्यापेक्षा जर 3.5-4 वर्षापासून तो ह्या पिक्चरवर काम करतोय, तर नक्कीच त्यांनी सगळ्या गोष्टींची स्टडी केली असेल. कारण 120 कोटी घालायचे आणि ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने आणायच्या हे त्यांनी नक्कीच केलं असेल. मी पहिलंच म्हटल्याप्रमाणे 2 चुका माणसाच्या होतात, म्हणून चित्रपट बंद पाडणे हा त्याच्यावर तोडगा नाही. दुसरी गोष्ट, मला सुद्धा आज प्रकाश आमटे केल्यानंतर मला माहिती होतं की एका लिव्हिंग लिजंडवर जेव्हा आम्ही काम करतो तेव्हा त्यांचं कॅरेक्टर समोर आपल्यामुळे येत असतं. तर आपण कशा पद्धतीने दाखवतो, तर मी माझ्या संस्काराप्रमाणे त्यांचं कॅरेक्टर उभं केलं, त्यांच्या त्या ज्या ऐतिहासिक गोष्टी आहेत त्याबद्दल. तर मला एक फिल्म मेकरला एक छोटीशी ही गोष्ट सांगायची की नवीन पिढी पुढे आपला जो योद्धा आणि आपला राजा त्या पद्धतीने दाखवा. म्हणून तो नाचलाच नसेल किंवा पिंगा गाण्यामध्ये त्यांच्या कपड्यांचं नऊवारीचं स्टाईल बरोबर नाही. आज आपण किती आपले स्कल्पचर्स बघतो, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या नेसलेल्या साड्यांमध्ये कशा प्रकारच्या साड्या, कशा प्रकारे अंग म्हणजे आपल्या बघण्याच्या नजरेमध्ये सौंदर्य म्हणतो आपण त्या प्रकारचं आहे. तर मला असं वाटतं ह्या छोट्या छोट्या गोष्टी घेऊन आपापसातच हे करण्यापेक्षा उलट हा बाजीराव मस्तानी, आपला बाजीराव, आपलं मराठी कल्चर, आपलं पिंगा गाणं हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू दे. सिनेमा बंद करणं आणि हा वैयक्तिक स्वार्थ असलाच पाहिजे. मी दिलीप ठाकूर आणि गणेश तुमच्याकडे मी येतोय. मला माहिती आहे तुम्हाला बोलायचं, मी तुमच्याकडे येणार आहे. त्यापूर्वी दिलीप अलोणी काय म्हणता? सर, मुघले आझम हा चित्रपट मी 12 वर्षाचा असताना बघितला असेल, पण त्याच्यातले जे कॅरेक्टर्स आहेत ते आजही मला पूर्णपणे आठवतात. त्याचप्रमाणे हा जो चित्रपट आहे त्याचाही त्याप्रमाणेच इम्पॅक्ट होणार आहे आणि लोकांच्या मनामध्ये बाजीराव आणि मस्तानी दोघं राहणार आहेत. त्याकरता अशा तऱ्हेचे चित्रपट लागतात. बऱ्याच जणांनी प्युअर ऐतिहासिक चित्रपट बनवलेले आहेत जे खूपशे डॉक्युमेंटरी टाईप होते, ज्याच्यामध्ये सगळं गुडी गुडी होतं. ते चालले का? बहुतेक तसे चित्रपट फ्लॉप जातात. तर एंटरटेनमेंट मस्ट आहे कुठल्याही चित्रपटामध्ये. पुन्हा निर्मात्याने जर 120 कोटी टाकले तर त्याला त्याच्यातून 4 पैसे कमवायचे की ज्याच्यामुळे तो पुन्हा चित्रपट बनवू शकेल. या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. दुसरं म्हणजे भाजपनेच अपॉइंट केलेले प्रल्हाद निहलानी यांनी, हे सध्या सेन्सॉर बोर्डाचे मुख्य आहेत, आणि असं म्हणतात की या चित्रपटामध्ये एकही कट नाहीये केलेला सेन्सॉर बोर्डाने. म्हणजे हा चित्रपट त्यांच्या यार्डस्टिकला, त्यांच्या मापदंडाने पास झालेला आहे. मग जर गेलो आणि त्याचं ट्रेलर गेले 1-1.5 महिना चालू होतं, त्याबद्दलची कॉन्ट्रोवर्सी चालू होती. जे लोक आज विरोध करतात आहे त्यांनी लगेच तेव्हा कोर्टात जायला पाहिजे होतं किंवा सरकारकडे धरणं धरायला पाहिजे होते. आतापर्यंत हे कसली वाट बघत होते? चित्रपट रिलीज झाला आहे ऑलरेडी. बर, गणेशजी काय म्हणताय तुम्ही? सगळे मुद्दे तुम्ही ऐकलेत. एक तर समृद्धीजी, हा सिनेमा तुम्ही तयार करत असताना फक्त मनोरंजन किंवा किती पैसे खर्च केले आपण याच्यावरती, किती श्रम आपण याच्यावरती खर्च केले. एक मराठ्यांच्या साम्राज्य आपण दाखवतोय, बाजीरावांच्या जीवनावरती आपण चित्रपट करतोय. तर पैसा, श्रम, मनोरंजन हे मला वाटतं ह्याच्यामध्ये काय त्याचं स्थान नसावं. तो एक 3 तासामध्ये आपण एक वीर पुरुषाचं चरित्र, त्याचं एक पूर्ण इतिहास आपण दाखवतोय. मला वाटतं वाचण्यापेक्षा आज भारतीय समाजामध्ये पाहून आणि ऐकून जास्त त्यांना स्मरणात राहतं. त्यामुळे 3 तासात हा जो सिनेमा एका वीर पुरुषावरती तुम्ही दाखवत असताना आम्ही मागणी जी करत होते याच्या अगोदरपासून, तुम्ही ती सकारात्मक घेतली असती तर हा मुद्दा खरं तर आज उपस्थित राहिला नसता. एवढं श्रम करून तुम्ही म्हटलात की हा सिनेमा सगळा तयार केलेला आहे, पण तुम्ही आमची जर मागणी, आमच्या चर्चा करून तर आमची जर मागणी तुम्ही जर ऐकली असती किंवा आमचं म्हणणं ऐकलं असतं, त्याच्यामध्ये आमच्या भावना समजून घेतल्या असत्या, तर हा वाद नक्कीच आला नसता. आणि ही परंपरा अशी नसावी. 2 पॅरलल सेन्सॉर, तुम्ही आता ही चर्चा झाली होती, आम्ही ह्याच्यामध्ये नाही, आम्ही विघ्न संतोषी पण नाही आहोत. आम्हाला आमच्या भावना मांडण्याचा अधिकार आहे आणि ती मांडतोय आम्ही.
तुम्ही ते जर सकारात्मक घेतली असती तर खरंच हा सिनेमा उत्तम पद्धतीने चालला असता. अवघ्या 3 तासामध्ये बाजीरावांचा 40 वर्षाचा इतिहास हा आपण जनतेसमोर चांगल्या पद्धतीने तुम्हाला दाखवता आला असता. पण तुम्ही जर आमची भावने सकारात्मक घेतली असती तर. गणेशजी, तुम्ही बघितलाय का हा चित्रपट स्वतः? त्यांनी आज विरोध नाही का केला, ते कसे बघते? अच्छा, मग न बघता कसं बोलतात ते? मी चित्रपट ट्रेलर पाहिला त्याचा. बघितलाय गणेशजी, तुम्ही बघितलाय? आलोनी तुम्हाला विचारतायत. चित्रपट बघितलाय का आपण? आम्ही तर जनतेने पाहू नये हा चित्रपट म्हणून तर भांडतो ना. तर न बघता कसं तुम्ही त्याला विरोध करताय? दाखवलं गेलं आहे त्या मुद्द्यावर. नाही, आम्ही जे ट्रेलर तुम्ही दाखवलं त्याच्यावरती आम्ही तुम्हाला आक्षेप नोंदवला आम्ही तुमच्याकडे की तुम्ही बाजीरावांना कुठल्या पद्धतीने दाखवलं आहे. पण अजूनही तुम्ही जाऊन बघू शकतात आणि ठरवू शकतात की चित्रपटाला विरोध करायचा की नाही. मी दिलीप ठाकूरांकडे येण्यापूर्वी पुन्हा एकदा जयराज साळगावकरांकडे जातो. याच्यावरती जयराजजी, किती पैसा खर्च केला किंवा काय हे माझ्या दृष्टीने महत्वाचं नाहीये. थोरल्या बाजीरावांचा आपण इतिहास मांडतात तो योग्य पद्धतीने पण तो अयोग्य हे बघण्याकरता तुम्ही धरून जाणार मांडला चित्रपटात. पाहिजे. मनोरंजन हा विषय बाजूला ठेवला पाहिजे. तुम्ही पहिले बघा की किती चुकीचं केलंय. मला अजून एक कळकळीची तुम्हाला पण विनंती आहे की चित्रपट बंद पाडू नका, तुम्ही बघा. आणि त्याच्याही नंतर तुम्हाला असं वाटतं, तुम्ही एक मनामध्ये ठरवून ठेवलाय की आमचा राजा असाच असला पाहिजे. म्हणजे तुम्ही काय झालं की जवळजवळ तुम्हीच डिरेक्शन करायला लागलात, असं व्हायला लागलाय. तर तुम्ही एकदा बघा, तुम्हाला खरोखर वाटतंय की हा चित्रपट असा असावा आणि तुम्ही त्याचे पुन्हा दाखले आमच्या द्या की भावना हा तुम्ही राजा सकारात्मक असा घेत नाही. याचा नाचलाच अर्थ नाही. तुम्हाला समृद्धीचे असं सांगायचं की तुम्ही जे केलंय ते योग्य आहे. आम्ही जे बोलतोय त्याच्यात काहीच तथ्य नाहीये मी आणि केलेला तुम्ही जे केलं चित्रपट हे योग्य योग्य आहे आहे. तर मी म्हणेनच. तुम्ही आम्हाला तर ह्या सगळ्या मी गणेशजी, मला फक्त तुमच्या बोलण्यातून आता तुमच्या बोलण्याच्या भावना ह्या मला तिथपर्यंत अशा समजतात की तुम्ही जो चित्रित केलेला आहे तो पूर्ण योग्य आहे. तुम्ही ज्या कल्पना त्याच्यात मांडलेल्या आहेत त्या इतिहास जमा आहेत असं तुम्हाला म्हणायचं ना. तुम्ही त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने दाखवलेलं आहे ते सगळं इतिहास जमा आहे असं तुम्हाला म्हणायचं का? गणेशजी, मला फक्त एवढं म्हणायचं की तुम्ही बघा आणि नंतर ठरवा. जर तुम्ही न बघता कोणीतरी सांगताना आणि नुसते ट्रेलर बघून जर असे वक्तव्य करत असाल तर मला खरंच वाटतं की नाही सांगते म्हणून ते थोडासा बिलकुल मुद्दा इकडनं आणखी पुढे नाहीये. घेतो मी. जयराज साळगावकरांकडे जातो. आम्ही बंद करण्याच्या भूमिकेत नाहीये. तुम्ही आडमोठेपणाने तो चित्रपट दाखवताच आहात, आमच्या भावना समजूनच घेत नाही म्हणून आम्ही उतरत आहोत. प्रत्येक वेळी नवीन ग्रुप येईल आणि त्या त्याच्या भावना भावना दुखावल्या समजल्या जातील. आम्हाला एक समाजाचे प्रतिनिधी म्हणून आम्हाला एक ह्या समाजाचे प्रतिनिधी म्हणून आमच्या भावना तुम्ही समजून घ्याव्यात ही विनंती आम्हाला आमची तुम्हाला. जयराज साळगावकरांकडे म्हणून आम्ही येण्यापूर्वी दिलीपजी, तुम्हाला तुमच्या माहितीसाठी तुम्ही नाही हे सगळं कोर्ट आणि सरकार आणि हे सगळं तुम्ही नेते वगैरे आहात. इतिहासाची विटंबना तुम्हाला करून माहिती का की अनेक ब्राह्मण संघटना, ब्राह्मण आमदार वगैरे सुद्धा या चित्रपटाच्या विरोधात आहेत. त्यांना तुम्ही काय सांगणार? स्वज्ञातीतल्या लोकांना काय सांगणार? नाही, ते जर विरोध करत असले तर ते त्यांचं मत आहे. पण माझ्या संघटनेचं मत अतिशय सिंपल आहे, अगदी क्लिअर आहे की तो चित्रपट दाखवला गेला पाहिजे. त्यामुळे बाजीरावाचं नाव सगळ्या जगात पोहोचतंय आणि तो चित्रपट चांगला आहे. तुम्ही तो पहिल्यांदा चित्रपट बघा आणि मग ठीक त्याच्याबद्दल आहे. बोला. मी जयराज साळगावकरांकडे जाईन. जयराज साळगावकरजी, इकडे एक थोडासा सीमारेषेचा मुद्दा आहे. आपल्याला कल्पना असेल की शिवरायांच्या किंवा अनेक राजा राजवाड्यांच्या काळातल्या काही अनेक घटना आहेत की ज्या शाहिरी पातळीच्या आहेत, त्यांचं वास्तव डॉक्युमेंटेशन नाहीये. उदाहरणार्थ कल्याणच्या सुभेदाराची सून आणि शिवरायांनी तिला साडी चोळी देऊन तिला रवानगी केली वगैरे, याच्या बाबतीत मतभेद आहेत. किंवा असे अनेक किस्से आहेत. समर्थांनी दगडातून बेडकी काढली किंवा आणखी अनेक किस्से असे सांगितले जातात. ज्ञानेश्वरांनी पाठीवरती मग पोळ्या भाजल्या गेल्या वगैरे. असे सीन उद्या दाखवले तर तो इतिहासाचा पाठ दाखवा इतिहासात कुठे, असं दाखवता येत नाहीये. पण त्या क्रिएटिव्हिटीचा कुठेतरी एक संदर्भ असतो, तो घेऊन डिरेक्टर तो फुलवतो, स्क्रिप्ट रायटर तो प्रसंग फुलवतो. मग याला आक्षेप घेण्याचं कारण काय जयराजजी? नाही, हे मगाशी मी म्हटलं तसं हे ग्रे एरियातल्या गोष्टी आहेत. या कल्याणच्या सुभेदाराची सून याला कुठे पुरावा नाही, ही ग्रे एरियातली गोष्ट आहे. आता साधी गोष्ट आहे, या समृद्धी पोटे जे आहेत त्यांनी बाबा आमट्यांचा चित्रपट केलाय. प्रकाश बाबा आमटेंवरचा केलाय. हा, त्या प्रकाश बाबा आमटे आणि त्यांच्या पत्नीला नाचताना दाखवतील का स्क्रीनवर? तो त्यांचा चॉईस आहे. दाखवलं तर लोकांची काय रिएक्शन होईल? नाही, मला चॉईस जरूर आहे, त्यांचा काय चॉईस असू. परंतु ते लोक आमट्यांचे जे चाहते आहेत किंवा त्यांच्यावर भक्ती करतात, त्यांचे कार्यकर्ते आहेत, त्यांची काय रिएक्शन होईल त्याच्यावर? तेव्हा अशा प्रकारचं टोकाचं रियालिटी पासून दूर जाणं हे कधीही योग्य नाही. चित्रपट जरी कोणी पाहिलेला नसेल तरी जो काय ट्रेलर आणि गाणी पाहिली आहे ती गाणी ही बाजीरावाच्या जी शान आहे त्याला साजेशी नाही आहेत. ही बाजीरावाच्या पर्सनॅलिटीला साजेशी नाही आहे.
त्यामुळे ते बघताना खटकणारच आहे लोकांना. आणि बंद पाडायचा की नाही पाडायचा हे लोकांनी ठरवायचं आहे बघून. सेन्सॉरने एकदा तो पास केल्यावर तो पास झालेला आहे, कारण समाजाने सेन्सॉरला मॅन्डेट दिलेलं आहे सेन्सॉर करायचं. ते आपण मान्य करायला पाहिजे. पण जयराजजी, ज्या प्रमाणात या चित्रपटाला प्रतिसाद मिळतोय ते पाहता लोकांनी जयराज साळगावकर, गणेश घोष आणि विरोध करणाऱ्या सगळ्या मंडळींना एकूणच दुर्लक्षित केलेलं आहे, हे तुम्ही मान्य कराल की नाही? हो, जरूर करून नाही, परंतु आम्हाला आमचं म्हणणं मांडलंच पाहिजे. बरं. कारण आमचं म्हणणं खरं आहे असं आम्हाला वाटतं ठीक आहे. आणि त्याची नोंद इतिहासात झाली पाहिजे. ठीक आहे. 50 मी वर्षांनी शेवट मी जेव्हा गणेश लोकांनी ठाकूरांवरती सिनेमा दिलीप ठाकूरांकडे करणार, कारण मी त्यांना वेळ दिला नव्हता. एकदम थोडक्यात तुमच्या प्रतिक्रिया. समृद्धी, काय म्हणताय तुम्ही? मला एवढंच फक्त एका वाक्यात म्हणायचं की मी कुठल्याही संघटनेची नाहीये, मी माणूस आहे. हो, हो. आणि त्या याने मी मला सांगायचंय की ही कलाकृती लोकांना बघू द्या बरं. आणि त्यातून आपण एक छानसं घेऊया की आपल्या राजाने सुद्धा एक हिंदू मुस्लिम मिलाप झाला होता, त्याच्यात एक सुंदर नातं तयार झालं होतं आणि त्यामुळे आपला इतिहास लोकांपर्यंत येणार आहे. तर मला असं वाटतं की बंद पाडू नका, तुमचं म्हणणं तुम्ही जरूर कळवा आणि ह्या चित्रपटाला पुढे चालू द्या. बोला दिलीपजी. बाजीरावाची जी पर्सनॅलिटी आहे त्याच्यामध्ये प्रचंड रोमॅन्टिझम सुद्धा आहे. कारण की त्याने मस्तानीला बायको म्हणून ऍक्सेप्ट केलं आणि तिच्यावर त्याने प्रेम केलं. जर मस्तानीला समजा शिवाजी महाराजांना कोणी अर्पण केलं असतं तर यदा कदाचित शिवाजी महाराजांनी तिला ऍक्सेप्ट केलं नसतं, तर बहीण मानलं असतं. तर त्याच्यामुळे बाजीरावाने नाचणं किंवा रोमॅन्स करणं हे त्याच्या पर्सनॅलिटीला अगदी परफेक्टली सुटेबल आहे. त्याच्यामध्ये भन्सालीने कुठलीही चूक केलेली नाही. बर, दिलीपजी, सगळ्याच तुम्ही दिलवाले आणि याचा हे असंस्कृती रक्षक दिलवाले का नाही होत, हा प्रश्न आहे खरा. कसं आहे, इतिहास वेगळा सिनेमा वेगळा. ही जर तुम्ही भूमिका घेतली तर इकडे वाद होणार नाही. मी मगाशीच म्हटलं की सिनेमा सुरू होताना चक्क असं सांगितलं गेले की हा इतिहासावरचा चित्रपट नाही, हे इतिहासाचं चित्रीकरण नाही आहे. परंतु काही वर्षांनी जेव्हा बाजीराव मस्तानीबद्दल जेव्हा माहिती हवी असेल तर ह्या चित्रपटाचा रेफरन्स कृपया घेऊ नये असं सुद्धा सिनेमा संपताना सांगायला पाहिजे होतं. पण असं सांगून उपयोग होत नाही दिलीपजी. हा इतिहास आहे की असं सांगून काय उपयोग होत हो, नाही. पण आता काय माहिती आहे, ह्या चित्रपटात शिवाजी महाराजांना भवानी तलवार भवानी मातेने दिली, हा इतिहास घडतो आणि त्याचे दाखले दिले जातात, जे घडल्याचा काही पुरावा नाही. पण दुर्दैव आता ह्या चित्रपटात जे दाखवले तेच बाजीराव मस्तानी होते का, असं जर चुकीचं इम्प्रेशन नवीन पिढी पुढे राहिलं तर ते घातक आहे. बरं. पण आजची पिढी या चित्रपटाकडे एक संजय लीला बन्सालीचा भव्य मनोरंजक सिनेमा आहे म्हणून बघते. आणि मला तर असं वाटतं इतिहासावरचा हा चित्रपट लोकप्रियतेचा इतिहासाकडे चाललाय आणि तेच दिलवालेच्या बाबतीत होते की. पण मला दिलवालेबद्दल एक तुमच्याकडनंच मी कमेंट घेतोय. मस्तानी बद्दलचा एक वेळ आक्षेप किमान काही मुद्द्यांवरती आहे. दिलवालेच्या बाबतीत एका अभिनेत्याच्या राष्ट्रभक्तीवरती संशय घेतला जातोय आणि या चित्रपटावरती बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली जाते. ही खरी असहिष्णुता आहे. याच्याबद्दल एक फिल्म रसिक म्हणून काय म्हणायचं? कसं आहे, मी मगाशीच म्हणालो की शाहरुख खानकडनं अशा प्रकारची वक्तव्य का होतात हेच कळत नाहीये. दुसरं, समृद्धीने मगाशी सांगितल्याप्रमाणे बऱ्याचदा असं होतं की एक संपूर्ण भाषण असतं परंतु त्यातला नेमका तसा तपशील कापून जो वापरला जातो त्याचा मागचा पुढचा संदर्भ कुठेच दिला जात नाही आणि नेमकं तेवढंच विधान घेऊन त्याच्याविषयी वाद निर्माण केला जातो. तर कदाचित असंही शाहरुख खानच्या बाबतीत वेळोवेळी होत असेल, कारण शाहरुख खान हा सॉफ्ट टार्गेट आहे, सिनेमावाले सॉफ्ट टार्गेट असतात. आणि दुसरं म्हणजे यांच्याबद्दल कुठे रिॲक्शन झाली की भरभर प्रतिकार उमटतं. आता फेसबुकवर दिवसभर दिलवाले आणि मस्तानीबद्दल येतच आहे. तर मला असं वाटतं की हे सगळं होताना चित्रपटाचं महत्व वाढते याकडे आपण दुर्लक्ष करतोय. जर लोकांना चित्रपट आवडले नसते, मी तुम्हाला सहज माहिती सांगतो, 18 डिसेंबर 1970 आजचा दिवस मेरा नाम जोकर रिलीज झालेला आणि मेरा नाम जोकर डिझास्टर झाला होता त्या दिवशी. याला आज 45 वर्ष झाले. मी या निमित्ताने सांगू इच्छितो, तो सुरुवातीला 4 तासाचा सिनेमा होता, 2 इंटरव्हल होती. संगम नंतर राज कपूरने 2 इंटरव्हलला सिनेमा काढलेला. आजचाच दिवस होता तो आणि तो असा काही डिझास्टर झाला की पुढच्या आठवड्यातल्या शुक्रवारी तो सिनेमा 3 तासाचा आणि 1 इंटरव्हलचा करावा लागला. आणि मला आठवते नॉव्हेल्टीमध्ये ₹1 आणि ₹2 तिकीट करावं लागलेलं. कार्यक्रमाच्या शेवटी दिलवाले आणि बाजीराव मस्तानी याच्यामध्ये एक साम्य आहे, जे आपल्या कोणाच्या लक्षात आले की नाही मला कल्पना नाहीये. दोन्ही प्रामुख्यानं प्रेमकथा आहेत आणि त्यातले दोघेही पात्र ही दिलवाले आहेत. मग तो बाजीराव मस्तानी असेल नाही तर शाहरुख आणि काजोल असेल जे त्यांनी पात्र रंगवलेलं आहे. असे दिलवाले आपण बनवूयात, ही सहिष्णुता आपल्यात बांधवावी, यासाठी तरी हे चित्रपट बघूयात. या आशेसह आपण सगळ्या मंडळींनी वेळ दिला. मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. चर्चेमध्ये आपण इथे थांबतोय. पाहत राहा. जय महाराष्ट्र.